माणुसकीचा वारसा जपणारे गुरुनाथ शिंदाळकर. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून सेवाभावी कार्याची वाटचाल करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे गुरुनाथ शिंदाळकर. शिरूर अनंतपाळ येथील शिक्षक, उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोरिया लॉन्स मंगल कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी गरजूंना सवलतीच्या दरात तर अनेकदा विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य आणि गरजू कुटुंबांना आधार देत त्यांनी सेवेतून माणुसकीचा खरा अर्थ समाजासमोर ठेवला आहे. स्वतःच्या यशासोबत समाजाच्या गरजांची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणारे गुरुनाथ शिंदाळकर यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार. माझं पूर्ण नाव गुरुनाथ शिवराजप्पा शिंदाळकर. माझं मूळ गाव आहे शिरूर आनंदपाळ आणि जन्मठिकाण पण हेच आहे. मी एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि वडिलांचा व्यवसाय शेती होता आणि वडिलांच्या म्हणण्यानुसार आपण शिक्षण घेतलं पाहिजे या विचारानं आमच्या लहान मनावर संस्कार घडले आणि त्यांनी आम्हाला अतिशय उच्च दर्जा असलेल्या शाळेमध्ये त्यांनी शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद या ठिकाणी मला पाठवलं. दोघंही भाऊ आम्ही शासकीय विद्यानिकेतन, माझे वडील भाऊ आणि मी शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण घेतलं 10वीपर्यंतचं. त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना व्ही चिपळूणकर साहेबांचं आणि दिलीप राजाराम गोपटे सरांचं आम्हाला संस्कार लाभले आणि त्या संस्कारामुळे, शाळेतील संस्कारामुळे आम्ही इथपर्यंतचा प्रवास आजपर्यंतचा केला आणि प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आणि मला जे भेटलेले गुरु होते माझे प्राथमिक शाळेमध्ये, ज्यांनी मला ही परीक्षा पास केली शासकीय विद्यानिकेतन औरंगाबादला जाण्याची, ती म्हेत्रे सर, के.डी. म्हेत्रे सर म्हणून होते. आज ते दिवंगत आहेत, पण त्यांची आठवण दररोज आम्हाला होते. ते आमच्या ठाई वडिला रूपी आहेत आणि त्यांनी आम्हाला हे केलं म्हणूनच आम्ही हे एवढं सगळं करू शकलो. त्याच्यानंतर 10वी झाल्याच्यानंतर मी अभियांत्रिकी करावा असं आमच्या बंधूचं मत होतं, कारण बंधू अभियांत्रिकी झालेले होते. पण वडिलांची इच्छा अशी होती की तुम्ही शिक्षक व्हावं आणि मग मी शिक्षक झालो. 1992ला मी शिक्षक पदावर रुजू झालो आणि आजपर्यंतचा म्हणजे जवळपास 34.5 वर्षाचा प्रवास जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये विविध पदावर काम केलं. मुख्याध्यापक पद असो, केंद्रीय मुख्याध्यापक असो, यामध्ये काम करत असताना
नमस्कार. माझं पूर्ण नाव गुरुनाथ शिवराजप्पा शिंदाळकर. मी राहणार मूळचा शिरवानपालचा आहे आणि मी आज दिनांक 31 जुलै 2026 या रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. या झालेल्या सेवेच्या अंतर्गत माझ्या मनाला एक अशी कल्पना सुचली की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी जवळपास 15 वर्षापूर्वी एक मंगल कार्यालयाची स्थापना या ठिकाणी केली आणि या मंगल कार्यालयाची स्थापना केली, पण ती असं केलं की समाजामध्ये जी काही दीनदुबळे आहेत त्यांचं पण आपण ऋण फेडावं आणि समाजाची आपण सेवा करावी या भावनेतून हे मंगल कार्यालयाची स्थापना केली. मोर्या लॉन्स या नावानं मंगल कार्यालय स्थापन केलं आणि त्यातून जे काही म्हणजे कुटुंब फार आर्थिक स्थितीनं मजबूत नाहीत अशांना आधार देण्याचं काम आम्ही केलं. माझ्याकडं जे कोणी आले त्यांना मी नाराज कधीच केलं नाही. माझ्या घरच्या मंडळीची सुद्धा हीच, वडिलांची, भावांची अशीच इच्छा होती की आपण समाज ऋण फेडावं, आपण समाजाचं काही देणं लागतो आणि ते देत असताना सेवाही व्हावी आणि समाज ऋणही व्हावं, ह्या दोन्ही भावनेतून या मंगल कार्यालयाची स्थापना केली. आणि मंगल कार्यालयाच्या ह्याच्यामधूनच नाही, जे माझ्याकडं येतात त्यांना मी अनेक प्रकारचं सहकार्य, जे कोणी प्रश्न घेऊन येतात त्यांना मी सहकार्याचा, मोलाचा असा सल्ला देतो आणि अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना वेळोवेळी मदत करतो. आणि ह्याचं सांगा कार्यक्रम घेत आणि हे कार्यक्रम घेत असताना आता मला शैक्षणिक कार्यक्रम असतील, तहसीलचा कार्यक्रम असेल, पंचायत समितीचा कार्यक्रम असेल, पोलीस स्टेशनचा कार्यक्रम असेल, असेच गव्हर्नमेंटचे जरी सरकारी जरी कामं असतील, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यांनासुद्धा मी हे आत्तापर्यंत जवळपास 8 ते 10 वर्ष झालं कुठलंही शुल्क न घेता हे मोफत दिलेलं आहे. एक जबाबदारी आपली प्रशासनामध्ये आहोत आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं या भावनेतून हे करत आहोत. याही पुढे आपण हे ऋण फेडण्याचं काम चालू ठेवणार आहोत. मी आणि माझे बंधू हे दोघंजण, त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेपोटी हे काम मी सतत चालू ठेवणार आहे.